ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर यासाठी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते त्यांनी भरला होता वसतिगृहाचा फॉर्म। कारण की वसतिगृहाला ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही आहे त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये कन्वर्ट केल्या जाणार अशाबद्दलची माहिती एका परिपत्रकामध्ये जाहीर झालेली होती। त्यानंतर आता लिस्ट लागलेल्या आहे का अशाबद्दल भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे। तर तुम्ही तुमचे कॉल लेटर, ज्याही विद्यार्थ्यांचे वसतिगृहाला नंबर लागलेले असेल ते विद्यार्थी त्यांचे कॉल लेटर त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। तर ते कसे डाउनलोड करायचे बघू शकता। तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना यावं लागेल साईटवर। ज्या साईटवर तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप केलेले आहे त्या साईटवर व्हिजिट करा, तुमचा आयडी टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्ही तुमचं जे कॉल लेटर असणार आहे, म्हणजे तुमचा जर नंबर लागलेला असेल तर तुम्हाला एक लेटर मिळेल। ते लेटर तुम्हाला ऑनलाईनमधून डाउनलोड करावं लागणार। ते लेटर डाउनलोड करून तुम्हाला व्हिजिट करावी लागेल। समजा एखाद्या विद्यार्थ्याचं लेटर डाउनलोड होत नसेल तर तो विद्यार्थी डायरेक्टली वसतिगृहाला व्हिजिट करू शकणार। कारण की ही जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे, त्यामुळे यामध्ये दोन्ही प्रकारे लिस्ट जाहीर होऊ शकतात। कारण की फर्स्ट टाइम ही जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं असं सुद्धा होऊ शकते की त्यांचे कॉल लेटर येणार नाही। त्यांनी डायरेक्टली आपल्या वसतिगृहाला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता। आपण या व्हिडिओमध्ये जी प्रोसेस असणार आहे ऑनलाईनवाली ती संपूर्ण प्रोसेस बघणार आहे। तर सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या। लॉग इन झाल्यानंतर तुमचा 2025चा तुम्हाला इथे फॉर्म दिसत आहे, फॉर्म ॲक्टिव्ह आहे। यामध्ये तुम्हाला ओबीसी असल्यामुळे सेकंड नंबरचा जे ऑप्शन आहे अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट, इथे तुम्हाला क्लिक करून लॉग इन करायचं आहे, म्हणजे त्या पेजमध्ये इन्सर्ट करायचं आहे। कारण पहिलं जे पेज आहे हे पेज तुम्हाला एससी कॅटेगरीच्या डिपार्टमेंटला घेऊन जाणार, त्यामुळे तर सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक अप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कारण की तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे त्यामुळे इथे अप्लिकेशनला क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। इथे तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म नंबर डिटेल्स आहे, 10 तारखेला तुम्ही फॉर्म भरलेला आहे, अंडरस्क्रोन इथे दाखवणार आहे। इथे तुम्ही फॉर्म चेक करू शकता। इथे तुम्हाला जे हॉस्टेलचं नेम आहे, स्टेटस आहे आणि इथून ॲक्शन बघा, डाउनलोड कॉल लेटर अशाबद्दलचं ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। तर विद्यार्थ्यांचे ज्याही वसतिगृहाच्या लिस्ट लागलेल्या असेल त्या वसतिगृहाचे विद्यार्थी इथून त्यांचे कॉल लेटर डाउनलोड करू शकतात। तर तुम्हाला हे कन्फर्म करायचं आहे, वसतिगृहाचा तुमच्याकडे नंबर असेल किंवा तुम्हाला जवळपास असेल तर तुम्ही व्हिजिट करा, जिथे तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे तिथेच व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। जर नंबर लागलेला असेल तर या लॉग इनमधून तुम्ही तुमचे कॉल लेटर डाउनलोड करा आणि त्यानंतर आपली ॲडमिशन प्रोसेस हे वसतिगृहाला जाऊन कंप्लीट करा। जेही डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला द्यावे लागेल आणि तुमची जी लिस्ट असेल ती अजूनपर्यंत आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही आहे। समजा जर आपल्याकडे कोणत्या वसतिगृहाच्या लिस्ट आल्या ऑफलाईनवाल्या तर त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सुद्धा देण्यात येणार की लिस्ट दिलेल्या आहेत। त्यामुळे तरी वसतिगृहाला व्हिजिट करा। तर तुम्ही एकदा लॉग इन करून तुमच्या याच्यामध्ये जे कॉल लेटरचं ऑप्शन आहे इथून कॉल लेटर डाउनलोड होते का एकदा चेक करा। जर डाउनलोड होत असेल तर तुमचा नंबर लागलेला आहे आपण असं म्हणू शकतो आणि तुम्ही वसतिगृहाला जाऊ शकता। आणि ज्यांचे कॉल लेटर डाउनलोड होत नसेल, त्यांना एरर येत असेल डाउनलोड करण्यासाठी, तर यामध्ये 2 ऑप्शन आहे, एक तर लिस्ट लागलेली नसेल किंवा तुमचा नंबर लागलेला नसेल, असे दोन्ही ऑप्शन यामध्ये, म्हणजे दोन्हीही आपण कंडिशन पकडू शकतो। त्यामुळे चेक करा, वसतिगृहाला व्हिजिट करा, नंबर असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या। आपल्यापर्यंत जीही माहिती येणार ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।